नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज आपण पाहणार आहे भोपळ्याची भाजी. आता भोपळ्याची भाजी प्रत्येकजण करतच मैत्रिणींनो, पण आज खरंच आपल्याला खूप वेगळी अशी भोपळ्याची भाजी करायची की कधी कुणी खायला अक्षरशः नकार दिलाच नाही पाहिजे. अगदीच मागूनच खाल्लं पाहिजे तोंडाने. पहा, मग आता हा भोपळा इथं थोडासा मी पहिला लागलेला घेतला पण थोडा तोंडाला सुकला आहे, तो थोडा काढून ठेवते. अक्षरशः कवळा भोपळा आहे मैत्रिणींनो. आणि ना मी तो भोपळा साळून घेणार नाही, काय अक्षरशः पूर्ण कवळा आहे, कारण की साल आहे त्याची कवळीची. त्याच्यामुळं काय, आता हा कवळा भोपळा आपल्याला काय साळून घ्यायचा नाही, काहीच करायचं नाही. पहा, आणि या सालीमध्ये तर खरंच प्रोटीन असतं. चला आता भोपळा मस्त असा चिरून घेऊ. पहा मैत्रिणी, एकदम कवळा लसलशीत भोपळा आहे आणि अक्षरशः आपल्याला मसाला बिसाला काहीच त्या भोपळ्याला घालायचं नाही. मग पहा मैत्रिणी, आजची भोपळ्याची भाजी अक्षरशः तुमची बारीक मुलंसुद्धा खाणार आवडीने. मग आपल्याला खरंच खूप जरा वेगळी बनवायची. तीच भाजी खाऊन खरंच कंटाळा येतो. मग कधीतरी अशी वेगळी बनवायची. मैत्रिणी, तुम्ही थांबेल तर पासानच. मग चला आता हा भोपळा मस्त असा चिरून घेऊया. आहे बघा, आणि भोपळ्याच्या फोडीसुद्धा मी अक्षरशः थोड्या जाडच ठेवणार आहे बरं का, जास्त बारीक करणार नाही आहे. पाहू शकता तुम्ही. भोपळा पूर्ण चिरून झाल्यावर इथं मी एक कांदा घेतला आहे, त्याच्यातला अर्धा कांदा मी एकदम बारीक कट करून घेणार आहे. पहा, कधीतरी वेगळा भोपळा करायचा आणि खरंच खूप छान होतो आणि सगळ्यांना खूप आवडतो. असं टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता हा भोपळा. याला आपण मिक्सरचा सुद्धा वापर करणार नाही आहे, की आता आपल्याला मिक्सरवर वाटण वाटायचं, ते सुद्धा वाटायची गरज नाही आहे मिक्सरवर. मग चला आता भोपळा आज ना मिक्सरचा वापर करायचा, ना पाट्याचा वापर करायचा आहे. मग चला भोपळा कसा बनवायचा तो तरी पहा. इथं आता अर्धा कांदा चिरून घेतल्यानंतर इथं एक टॅमॅटो घेतला आहे मैत्रिणी. टॅमॅटोचं बूड कापून घेतलं आहे पहा मी. आणि टॅमॅटो बी आपल्याला अगदीच मस्त असं चिरून घ्यायचे बारीक बरं का. जेवढं बारीक चिरसान तेवढं आपलं मस्त हे होणार. चला, अक्षरशः बारीक कट मारून हे टॅमॅटोसुद्धा मी पूर्ण चिरून घेते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. टॅमॅटो चिरून झाल्यावर इथं मिरच्या घेतल्यात. इथे एक गोटा घेणार आणि त्या मिरच्या मी ठेचून काढणार आहे. पहा पूर्ण. मग कधीतरी अशी वेगळी पद्धत आपल्याला करायला काहीच प्रॉब्लेम नाही होत. आणि जर आपली भाजी अजूनच चांगली होत असेल, वेगळी त्याला चव लागत असेल, तर नक्कीच अशा पद्धतीने असं करून पहा. आता इथं मिरच्या आणि लसूण हे दोन्ही मी अक्षरशः बारीक वाटून घेणार आहे. पहा, गोट्यानेच ठेचून घेणार आहे आणि मस्त असं वाटणार आहे. पहा, मग आता नुसत्या मिरच्या आणि लसूणच नाही वाटणार बरं का, काय वाटणार आहे ते तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे मैत्रिणी. आणि हे पूर्ण मी गोट्यानेच हे करणार. हे बघा, इथं अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे मी मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अर्धा चमचा धने. हे बघा, अर्ध्याला जास्त आहे. धनेसुद्धा आपण असे जिरी धने वाटून घेणार आहे असेच गोट्याने. आवडदोबड जास्त बारीकसुद्धा आपल्याला करायचे नाही आहेत. मस्त असं वाटून घ्यायचे. पाहू शकता मैत्रिणी. हे बघा, अशा पद्धतीने मी हे संपूर्ण वाटून घेणार आहे बरं का. म्हणजे आपलं ज्या गोष्टीमुळं आपल्या भाजीला अक्षरशः चव येणार आहे, त्या गोष्टी मी अक्षरशः संपूर्ण अशा टाकून घेणार आहे आणि मस्त अशा गोट्याने टेचून घेणार आहे. पहा मैत्रिणी, आता याच्यात आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची बरं का. अजून 1-2 गोष्टी मी टाकणार आहे. खोबऱ्याचा तुकडा, 1 इंचाचा आल्याचा तुकडा. हे बघा, असं आलं मस्त असं किसून टाकणार आहे त्याच्यात. पाहू शकता मैत्रिणी. हे आलंसुद्धा पूर्ण असं किसून टाकायचं आपल्याला. आलं झाल्यावर लगेच आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचा तुकडासुद्धा, ओलं खोबरं आहे मैत्रिणी, ते सुद्धा संपूर्ण असं किसून टाकायचे. पहा, अक्षरशः मस्त ही 10 मिनटाच्या आत ही भाजी तयार होते. पण खरंच ही भाजी खूप टेस्टी अशी होती. पहा,
कारण की याला संपूर्ण आपण हाताचीच मेहनत लावलेली आहे. ना मिक्सरचा वापर केला ना पाट्याचा वापर केला. पहा मैत्रिणी, अगदी छान. चला आता हे पूर्ण असं बारीक ठेचून झालेलं आहे, पाहू शकता. आबडधोबड असं चरबट, जास्त बारीक बी नाही आणि जास्त हे बी नाही, पाहू शकता. मस्त असं. पहा मैत्रीण, कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने ही भोपळ्याची भाजी नक्कीच करून पहा. खरंच खूप म्हणजे खूप आवडीने खातील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला हाईप करा. एक हाईप करा, विसरू नका मैत्रिणींनो. पाहू शकताय बघा, संपूर्ण आपलं झालेलं आहे बरं का. हे बघा, मस्त असं झालेलं आहे. आपल्याला जसं हवं आहे तसंच आहे. आणि पाण्याचा बी त्याला वापर मी अजिबात केला नाही. वाटताना काय टेस्टतानी अजिबात कसंच पाणी लावून. चला आता इथं गॅस पेटवला आहे. गॅसवर आपली कढई ठेवलेली आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम लहानच ठेवली. जिरी मोहरी छान तडतडली की अक्षरशः कढीपत्ता टाकून द्यायचा. पहा, कढीपत्तासुद्धा अगदी मस्त असा मैत्रिणो हात तडतडून निघणार आहे. पहा, मस्त असा फुलला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कढीपत्त्याचा सुगंध तर अगदी छान असा सुटतो. त्याच्यानंतर जो अर्धा कांदा आपण चिरला होता बारीक घेऊन तो सुद्धा मी टाकून दिला आहे. पहा, मस्त. आता कांदा आपण तर टाकून दिलेला आहे मैत्रिणो. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कांदा हलवून लगेच आपण जे वाटण वाटून घेतलं होतं, ठेचून घेतलेलं, ते सुद्धा त्याच्यात टाकायचे. पहा, आणि मस्त असं परतून घ्यायचे की त्याचा पूर्ण असा कच्चापणा अक्षरशः दूर झाला पाहिजे बरं का मैत्रिणो. पहा, पूर्ण कच्चापणा निघून गेला पाहिजे. बघा, मस्त असं परतत आलेलं आहे मैत्रिणो, छान परतून झाले. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे टॅमॅटो. पहा, हा पूर्ण एक टॅमॅटो मी अगदीच त्याच्यात टाकून दिला आहे बरं का. आणि आपलं हे मस्त अगदी छान असं परतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. कांदा वगैरे सगळं एकदम मस्त असं. आणि रंग बी पहा काय सुंदर आला आहे त्याला. अगदी चांगल्या पद्धतीने परतून झाल्यावर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची. पहा, मस्त. कोथिंबीरीची मैत्रिणींनो मी एकच काडी टाकलेली, कारण कोथिंबीर खूपच महाग आहे. त्याच्यामुळं कोथिंबीर कशी जपूनच वापरायला लागते. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली. पहा, छान अगदी कलर आला आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपला भोपळा आणि वाटाणा हा ग्रीन पीस आणि भोपळा याच्यात टाकून द्यायचा. पहा, मस्तपैकी. पहा, फोडीसुद्धा मोठ्या मोठ्याच ठेवल्यात मी. आता हे संपूर्ण टाकून दिल्याच्या नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. पहा, आणि आता ही भाजी आपली पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची मैत्रिणी. पहा, कशी वाटते तुम्हाला ही भाजी. रंग पहा काय सुंदर दिसतोय. तुम्ही अशी भाजी एकदा करून पहा, नक्कीच तुमच्या कढईत काहीच शिल्लक राहणार नाही. आणि खरंच सगळ्यांना आवडेल ही भाजी. एवढी छान होती भाजी, चवेला बी खूप अप्रतिम होती मैत्रिणींनो. पहा एकदा करून आणि मलासुद्धा सांगा कशा वाटतात तुम्हाला माझ्या व्हिडिओ, आवडतात का नाही. चला आता इथं उगाच आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचे, जास्तही नाही मैत्रिणी. हे बघा, अर्धा कपच टाकणार. हे बघा, आता हे अर्धा कप पाणी टाकले. आता त्याच्यावर आपल्याला याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी पुन्हा आपला भोपळा चेक करायचा. अर्धा कप पाणी टाकलं होतं, पण थोडंसं जास्तच मिठामुळं पाणी त्याला सुटलं आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा मी खालवर करून पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मैत्रिणी. अशा पद्धतीने अगदी छान असं व्यवस्थित झाकण ठेवायचं की पुन्हा एकदा चेक करायचं. हो का, अजून थोडीशी बाकी आहे आपल्या भोपळ्याला, पण खरंच खूप छान झाला आहे. म्हणजे अजून कमीत कमी 90% तर भोपळा आपला शिजलेला आहे. हे बघा, लगेच कळतो. अजून 1% थोडासा कच्चा आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवूया. आणि पाहूया, अगदीच भोपळ्याची भाजी अगदी रेडी झालेली आहे मैत्रिणो. पहा, मस्त झालेली आहे, सुंदर अशी.
आपल्याला हवी अशीच. पहा मस्त भोपळा शिजला आहे मैत्रिणींनो. पहा मऊसूत झालेली आहे आणि अक्षरशः ह्या भाजीला छान अगदी तेलही सुटलेलं आहे मैत्रिणींनो. पहा बरं. पहा छान तेल सुटले साईडला आणि भाजी बी खूप छान झाली. अक्षरशः गिचका नाही काय नाही, मोकळी फडफडीत जशी हवी तशीच झालेली आहे मैत्रिणींनो. चला मग आपण उद्या भेटूया. बाय.